नमस्कार मंडळी. यूट्यूबच्या एक पाऊल पुढे या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज दिनविशेष, व्यक्तिविशेष या सदरामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात घेतलेला आढावा. भारतरत्न व माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिन, जयंती दिन. कसलेले संसदपटू, कविमनाचा राष्ट्रनेता, मुत्सद्दी राजकारणी अशी ओळख असलेल्या वाजपेयी यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवन प्रवासाचा घेतलेला हा संक्षिप्त मागोवा. जन्म दिनांक 25 डिसेंबर 1924 साली तत्कालीन ग्वाल्हेर संस्थानातील आताच्या मध्य प्रदेश राज्यात एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात वाजपेयी यांचा जन्म झाला. शिक्षण ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजात, आताचं लक्ष्मीबाई कॉलेज, येथे त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर कानपूरमधून त्यांनी राज्यशास्त्र विषयात MA केलं, तसेच कायद्याची पदवीही मिळवली. भारत छोडो चळवळीत सक्रिय सहभाग. ब्रिटिश सत्तेविरोधात उभारलेल्या 1942च्या भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थी दशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादाचे आणि राजकारणाचे धडे गिरवले. पत्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात. वाजपेयी यांनी पत्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. जनसंघात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता सोडली. जनसंघात प्रवेश. अटल बिहारी वाजपेयी यांनी 1951 साली भारतीय जनसंघात प्रवेश केला. सध्याचा भारतीय जनता पक्ष हा आधी जनसंघ म्हणून ओळखला जात होता. पंतप्रधान पदाची सूत्रे. 13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली. ज्येष्ठ संसदपटू. अटल बिहारी वाजपेयी राजकारणात 4 दशकं सक्रिय होते. ते 9 वेळा लोकसभेवर तर 2 वेळा राज्यसभेवर निवडून गेले होते. साहित्य आणि कविता. साहित्य आणि कवितेचे बाळकडू त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाले. त्यांचे वडील कृष्ण बिहारी हे साहित्य विद्वान होते. त्यामुळे त्यांच्यातील कवी आणि साहित्यिकाची जडणघडण होण्यास पोषक वातावरण हे घरीच मिळाले. पुरस्कारांचे मानकरी. अटल बिहारी वाजपेयी यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला आणि भारतरत्न पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रेरक कविता. अटल बिहारी वाजपेयी यांचं राजकीय कार्यकर्तृत्व उत्तुंग तर होतच, पण ते एक प्रतिभावंत कवीही होते. कवी म्हणाचे राजकारणी. ते नेमके राजकारणी होते की साहित्यिक असा प्रश्न पडावा इतकं दर्जेदार साहित्य त्यांनी निर्माण करून ठेवलं आहे. वाजपेयींनी शब्दरूप दिलेल्या कविता राजकीय, सामाजिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पथदर्शी अशा आहेत. निराश मनात नवी उमेद जागवणाऱ्या आहेत. आशावाद निर्माण करणार ध्येय हे वाजपेयींच्या कवितेतील महत्वाचे स्वरूप होते. वाजपेयींच्या कवितेतील अशाच काही निवडक ओळी खास आपल्यासाठी. दूध में दरार पड़ गई, खून क्यों सफेद हो गया, भेद में अभेद खो गया, बट गए शहीद गीत कट गए, कलेजे में कटार दड़ गई, दूध में दरार पड़ गई, दूध में दरार पड़ गई. चमकेगा दिनकर. आजादी का दिन मना, नई गुलामी बीच, सुखी धरती सूना अंबर, मन आंगन में कीच, मन आंगन में कीच. कमल सारे मुरझाए, एक एक कर बुझे दीप,
अंधियारे छाए, कह कैदी कबीराय, न अपना छोटा जी कर, चीर निशा का वक्ष, पुनः चमकेगा दिनकर, पुनः चमकेगा दिनकर। ठन गई, ठन गई, मौत से ठन गई, जूझने का मेरा इरादा न था, मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था, रास्ता रोक कर वह खड़ी हो गई, यो लगा जिंदगी से बड़ी हो गई। ठन गई, मौत से ठन गई, मौत से ठन गई। गीत नया गाता हूं, टूटे हुए तारों से फूटे बासंती स्वर, पत्थर की छाती में उग आया नव अंकुर, झरे सब पीले पात, कोयल की कूक रात, प्राची में अरुणिम की देख रेख देख पता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं। हरी हरी दूब पर, हरी हरी दूब पर ओस की बूंदे, अभी थी अभी नहीं है, ऐसी खुशियां जो हमेशा हमारा साथ दे, कभी नहीं थी कभी नहीं है, कभी नहीं है। क्षमा याचना। क्षमा करो बापू तुम हमको, वचन भंग के हम अपराधी, राजघाट को किया अपावन, मंजिल भूले यात्रा आधी, मंजिल भूले यात्रा आधी। राह कौन सी जाऊं मैं, राह कौन सी जाऊं मैं, चौराहे पर लुटता चीर, प्यादे से पीट गया वजीर, चलूं आखिरी चाल की बाजी छोड़, विरक्ति सजाऊं, राह कौन सी जाऊं मैं, राह कौन सी जाऊं मैं। आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए, भरी दोपहरी में अंधियारा, सूरज पर परछाई से हारा, अंतरतम का नेह निचोड़े, बूझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए। हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल, वर्तमान के मोह जाल में आने वाला कल न भुलाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए। आहुति बाकी यज्ञ अधूरा, आहुति बाकी यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने, नवदधिची हड्डियां गलाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए। दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।